धाराशिव जिल्हा शांततेने आणि समृद्धतेने नटलेला आहे. हा भाग कोरडवाहू शेती, आध्यात्मिक महत्त्व जसे तुळजाभवानी मंदिर आणि ऐतिहासिक किल्ले जसे की नळदुर्ग किल्ला, धाराशिव लेणी यांचा वारसा सांगते. याच भूमीत 17 जुलै 1983 रोजी दमदार खासदार ओमराजे निंबाळकर यांचा जन्म झाला. ओमराजे यांचा राजकीय वारस त्यांच्या कुटुंबातून येतो. ते पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र आहेत. विशेष म्हणजे त्यांचे चुलते पद्मसिंह बाजीराव पाटील हे मराठवाड्यातील एक मोठे राजकीय व्यक्तिमत्व राहिलेले आहेत. मराठवाड्यातील राजकारण अनेकदा अशा प्रभावशाली कौटुंबिक वर्चस्वावर आधारित असते. त्यामुळे ओमराजे यांच्यावर त्वरित उच्च अपेक्षांचे आणि कुटुंबांच्या राजकीय गणितांचे ओझे आले आणि ते त्यांनी जबाबदारीपूर्वक पेलले सुद्धा. भौगोलिक आणि कौटुंबिक वारसा हा ओमराजेंच्या राजकारणाचा पाया आहे. ते केवळ वडिलांचे वारसदार नाहीत, तर त्यांनी आपल्या संसदीय कार्यात धाराशिवचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा उदाहरणार्थ तुळजाभवानी आणि नळदुर्ग किल्ला विकसित करण्याची मागणी करून स्वतःला नव्या धाराशिवच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठवाड्याच्या परंपरागत राजकारणातून बाहेर पडून क्षेत्राच्या पुनरुज्जीवनाचे प्रतिनिधी बनण्याची त्यांची महत्वाकांक्षा दिसून येते. ओमराजे यांच्या कथेतील सर्वात नाट्यमय आणि निर्णायक घटक म्हणजे त्यांचा पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह पाटील यांच्याशी असलेला तीव्र कौटुंबिक आणि राजकीय संघर्ष. ओमराजे हे रणजितसिंह पाटील यांचे चुलत बंधू आहेत, परंतु ही नाती राजकीय वैर आणि निवडणुकीच्या तीव्र लढाईत रूपांतरित झालेली आहेत. या संघर्षाचा पहिला टप्पा 2009 मध्ये जेव्हा ओमराजे निंबाळकर उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी या जागेवर पद्मसिंह पाटील यांची जागा घेतली. हा क्षण 2 पिढ्यांमध्ये संघर्ष हस्तांतरित झाल्याचा नाट्यमय साक्षीदार ठरला. हा संघर्ष केवळ 2 व्यक्तींमधील नसून मराठवाड्याच्या राजकारणातील सत्ता विरुद्ध सेवा या 2 भिन्न कार्यशैलींचे प्रतिनिधित्व करतो. ओमराजे आपल्या कार्यातून केवळ वंशवाद नव्हे तर कर्तव्यनिष्ठा सिद्ध करू पाहतात. भाग 2, आधुनिक शिक्षण आणि मातीशी जोडणी. ओमराजे यांचा वैयक्तिक प्रवास त्यांच्या पारंपरिक मराठवाड्याच्या राजकारणापेक्षा बराचसाच वेगळा ठरतो. त्यांनी पुणे विद्यापीठाच्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून BE माहिती तंत्रज्ञान अर्थात BE इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पर्यंत शिक्षण घेतले आहे. ही आधुनिक शैक्षणिक पार्श्वभूमी त्यांची कार्यशैली शिस्तबद्ध आणि डेटा आधारित बनवते. शैक्षणिक प्रगती असूनही त्यांनी आपली अधिकृत नोंद म्हणून शेतकरी अशी ठेवली आहे. IT अभियांत्रिकीची पदवीधर असलेले शेतकरी म्हणून राजकारणात सक्रिय होणे हा केवळ व्यवसायाचा उल्लेख नाही, तर ग्रामीण मराठवाड्याशी निष्ठा दर्शवणारा एक राजकीय संदेश आहे. ही दुहेरी ओळख त्यांना तरुण सुशिक्षित मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि जुन्या सरंजामी राजकारणांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी नेहमीच मदत करते. ओमराजे हे केवळ राजकीय वारसदार नसून नवीन युगाचे शिक्षित आणि शेती समस्यांवर तांत्रिक उपाय शोधणारे नेतृत्व आहे. ओमराजेंच्या राजकीय कारकिर्दीत स्पष्टपणे सातत्यता आणि चढता आलेख दिसून येतो. 2009 मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी 2012 ते 2014 या काळात महाराष्ट्र विधानसभेत विशेषाधिकार समितीचे तसेच 2009 ते 2012 या काळात इतर मागासवर्गीय समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले. यानंतर 2019 मध्ये ते 17व्या लोकसभेवर उस्मानाबाद अर्थातच धाराशिव मतदारसंघातून निवडून आले. त्यांनी रवींद्र गायकवाड यांच्याकडून ही जागा घेतली. राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी 13 सप्टेंबर 2019 पासून कर्मचारी सार्वजनिक तक्रारी कायदा आणि न्याय स्थायी समितीचे सदस्य तसेच 9 ऑक्टोबर 2019 पासून विशेषाधिकार समितीचे सदस्य म्हणून आपली महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. संसदीय समित्यांमध्ये त्यांची निवड दर्शवते की त्यांचे लक्ष केवळ स्थानिक समस्यांवर नसून मूलभूत प्रशासकीय सुविधांवर आणि राष्ट्रीय स्तरांवरील धोरणांवर आहे. त्यांच्या कारकिर्दीत झालेली वाढ सिद्ध करते की ते केवळ राजकीय वारसदार नसून
संसदीय प्रक्रियेची माहिती असलेले धोरण निर्माते आहेत. पाटील कुटुंबाच्या तीव्र विरोधांच्या पार्श्वभूमीवर आमदारकीपासून त्यांचा खासदारकीपर्यंतचा यशस्वी प्रवास आणि त्यांच्या मतदारसंघातील विश्वासार्हता सिद्ध करते. भाग 3. निष्ठा विरुद्ध सत्ता. 2022 मध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षात झालेल्या राजकीय भूकंपादरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी आपली निष्ठा टिकवून ठेवली. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या उभाठा शिवसेनेमध्ये प्रतिनिधित्व करणे पसंत केले. मराठवाड्यासारख्या भागात जेथे सत्ताधारी महायुती मजबूत होती तेथे विरोधी पक्षात राहणे हा एक मोठा राजकीय धोका होता. त्यांचा हा निर्णय सत्ता न पाहता राजकीय मूल्यांशी आणि पक्षाशी बांधिलकी जपण्याचे हा प्रतीक ठरला. 2024ची लोकसभा निवडणूक ओमराजे यांच्यासाठी राजकीय अस्तित्वाची कसोटी होती. या लढाईत त्यांचा सामना पुन्हा एकदा कौटुंबिक प्रतिस्पर्धी म्हणजे रणजित सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुती यांच्याशी झाला. हा संघर्ष निंबाळकर पाटील कुटुंबातील वैराचा दुसरा आणि निर्णायक टप्पा होता. या निवडणुकीला चित्रपटाचा क्लायमॅक्स म्हणून सुद्धा पाहिले जाते, कारण सत्ताधारी पक्षाच्या विरोधात उभे असतानाही ओमराजे यांनी 7,48,752 मते मिळवत अर्चना पाटील यांच्यावरील तब्बल 3,29,846 मताच्या प्रचंड फरकाने विजय मिळवला. हे मताधिक्य महाराष्ट्र शिवसेनेसाठी मिळालेल्या सर्वात मोठ्या मताधिक्यांपैकी एक होते. या विजयाने त्यांचा संघर्ष नायक म्हणून शिक्कामोर्तब केला. मतदारसंघातील 6 विधानसभा क्षेत्रांपैकी उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद, परंडा आणि बार्शी अशा 5 क्षेत्रांमध्ये त्यांनी आघाडी घेतली, ज्यामुळे त्यांची लोकप्रियता केवळ एका भागात केंद्रित नसून संपूर्ण मतदारसंघात पसरलेली असल्याचे सिद्ध झाले. हे अभूतपूर्व यश दर्शवते की मतदारांनी त्यांच्या निष्ठा आणि कामाला महायुतीच्या सत्ता सामर्थ्यापेक्षा जास्त महत्त्व दिले, जो त्यांच्या 5 वर्षाच्या कामाच्या दिलेला लॉयल्टी प्रीमियमच होता. भाग 4. ओमराजे निंबाळकर यांच्या लोकसभेतील कामाचे विश्लेषण त्यांच्या कार्यनिष्ठेची कठोर आकडेवारी पुष्टी करते. त्यांचा संसदीय सहभाग राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील खासदारांच्या सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या जास्त आहे. 18व्या लोकसभेत ओमराजे यांची उपस्थिती 98% आहे, जी राष्ट्रीय आणि राज्य सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या खूप जास्त आहे. त्यांनी 52 सहभागांमध्ये भाग घेतला आणि 127 प्रश्न विचारले. ही आकडेवारी त्यांची तुमच्या हक्कासाठी कायमस्वरूपी उपलब्ध असणारा खासदार ही प्रतिमा सिद्ध करते. संसदेमध्ये त्यांचे कार्य केवळ परिणामात्मक नसून त्यांच्या धोरणात्मक दृष्टिकोनाचीही दिशा दर्शवते. 18व्या लोकसभेत त्यांनी ग्रामीण विकास आणि पंचायत राज समितीचे सदस्य तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून स्थान मिळवले आहे. ग्रामीण विकास समितीमधील त्यांची निवड त्यांच्या शेतकरी या मूळ व्यवसायाशी सुसंगत आहे. ही उच्च संसदीय कार्यक्षमता त्यांच्या राजकीय प्रतिमेची संरक्षण भिंत आहे, जे दर्शवते की त्यांचे राजकारण कौटुंबिक वादावर नव्हे तर प्रभावी लोकप्रतिनिधीच्या मॉडेलवर आधारित आहे. ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत उचललेल्या प्रमुख मुद्द्यांवरून मराठवाड्याच्या मूलभूत गरजा आणि राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या धोरणांवर त्यांचे लक्ष केंद्रित असल्याचे स्पष्ट होते. त्यांनी वारंवार कृषी समस्यांवर आवाज उठवला, ज्यात सोयाबीनसाठी 6,000 प्रति क्विंटल किमान भाव निश्चित करण्याची मागणी आणि नाफेडकडून सोयाबीन खरेदीची वेळ वाढवण्याची मागणी समाविष्ट आहे. पायाभूत सुविधांच्या दृष्टीने त्यांनी मराठवाड्याच्या चिरचिरी दळणवळणाचा तुटवडा दूर करण्यासाठी धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वे लाईन त्वरित मंजूर करण्याची मागणी केली. तसेच राष्ट्रीय महामार्ग NH-65च्या कामाला गती देण्याची मागणी केली. या व्यतिरिक्त त्यांनी मराठवाड्यातील पर्यावरणाशी संबंधित समस्यांवर लक्ष केंद्रित केले, जसे की पवन ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीवर होणारे परिणाम आणि धाराशिव जिल्ह्यात
भूजल पुनर्भरण म्हणजेच ग्राउंड वॉटर रिचार्ज योजनेची मागणी. त्यांच्या मागण्याच्या यादीवरून स्पष्ट होते की त्यांचे कार्यक्षेत्र केवळ एका मंत्रालयापुरते मर्यादित नाही, तर ते समग्र विकासाचे मॉडेल, हॉलिस्टिक डेव्हलपमेंट मॉडेल राबवत आहेत, ज्यात पायाभूत सुविधा, शेती आणि पर्यावरण यांचा समावेश आहे. केवळ भौतिक मागण्यांवर लक्ष केंद्रित न करता ओमराजे निंबाळकर यांनी सांस्कृतिक आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर देखील संसदेत आवाज उठवला आहे. त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भगतसिंह यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी केली. यातूनच ते अपेक्षित समाज घटकांचे आणि पुरोगामी विचारांचे प्रतिनिधित्व करतात हे स्पष्ट होते, ज्यामुळे त्यांच्या राजकीय विचारधारेत प्रादेशिक अभिमान सोबतच सामाजिक समावेशकता यांचा समन्वय साधला जातो. याशिवाय त्यांनी मराठा आणि धनगर समाजासाठी आरक्षणाची मागणी आणि जातीय जनगणनेचे समर्थन केले. स्थानिक विकासासाठी त्यांनी धाराशिव येथे भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात साई प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. पर्यटनाच्या विकासासाठी त्यांनी तुळजापूर मंदिरासोबतच धाराशिव लेणी आणि नळदुर्ग किल्ल्याचा विकास करण्याची गरज पर्यटन मंत्रालयाकडे मांडली आहे. या मागण्या दर्शवतात की ते जिल्ह्याला केवळ कृषी केंद्र म्हणून न पाहता क्रीडा आणि पर्यटन हब म्हणून विकसित करण्याचा त्यांचा दूरगामी दृष्टिकोन ठेवतात. भाग 5. ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय प्रवासाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांची मतदारांशी असलेली भावनिक बांधिलकी आणि संवादशैली. त्यांची सार्वजनिक प्रतिमा तुमच्या हक्कासाठी आणि अडचणींसाठी कायमस्वरूपी उपलब्ध असणारा खासदार अशी आहे. ही प्रतिमा संसदेतील त्यांच्या 98% उपस्थितीच्या आकडेवारीला भावनिक आधार देते. माध्यमांमध्ये आणि प्रचार सभांमध्ये त्यांचे भाषण अनेकदा भावनिक वळण घेतात. त्यांनी संतोष देशमुख यांच्या मुलाच्या संदर्भात केलेले भाषण आणि लातूरमधील त्या अश्रूंची किंमत जनता नक्की करणार हे वक्तव्य त्यांच्यावरील राजकीय दबावाला आणि त्यातून आलेल्या लोकप्रतिसादाला अधोरेखित करते. मराठवाड्याच्या राजकारणात सेवा आणि संघर्ष या मूल्यांवर जोर देऊन त्यांनी मतदारांशी तीव्र भावनात्मक बांधिलकी निर्माण केली आहे. त्यांचे हे वक्तव्य, मी प्रतिष्ठा म्हणून मी हे पद कधीही मिळवले नाही, हे विरोधी पक्षांकडून होणाऱ्या वंशवादाच्या टीकेला थेट उत्तर ठरते, ज्यामुळे त्यांची प्रतिमा परंपरागत संघर्षातून बाहेर पडून लोकांच्या प्रश्नासाठी लढणारा एक लोकल हिरो म्हणून मजबूत होते. ओमराजे निंबाळकर यांचा प्रवास म्हणजे मराठवाड्याच्या राजकारणातील एक महत्त्वाच्या युवा नेत्याचा उदय आहे. 42 वर्षाचे असणारे शिवसेनेच्या नेतृत्वाखालील मराठवाडा प्रदेशाचे एक महत्त्वाचे प्रतीक बनले आहेत. 2024च्या निवडणुकीत मिळालेला 3.29 लाख मताधिक्यांनी विजय त्यांच्या राजकीय प्रवासाला राष्ट्रीय स्तरावरती अधिक महत्त्व देतो. त्यांचा राजकीय प्रवास कुटुंबातील तीव्र संघर्षातून सुरू झाला, पण त्यांनी प्रभावी संसदीय कार्य आणि ग्रामीण तसेच सामाजिक न्यायावर लक्ष केंद्राची स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ते केवळ एका राजकीय घराण्याचा वारसा पुढे नेणारे नाहीत, तर तंत्रज्ञान, शिक्षण, शेती केंद्रित आणि समग्र विकासाचे ध्येय असलेले लोकप्रतिनिधी आहेत. ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भातील काही किस्से जे गमतीशीरपणे सांगितले जातात. त्यातील एक असा, एसटी बसमधील सीटसाठी कॉल त्यांना करण्यात आला होता. एका व्हायरल झालेल्या किस्स्यानुसार काही कार्यकर्त्यांनी किंवा प्रवाशांनी एसटी बसमध्ये जागा मिळत नसल्याने थेट ओमराजे निंबाळकर यांना फोन केला होता. त्यानंतर त्यांनी फोनवरून कोणाशी तरी बोलून लोकांना मदत केली होती. अशा प्रकारे ते कार्यकर्त्यांच्या किंवा सर्वसामान्यांच्या अगदी लहान सहान अडचणींवरही फोनवरून तात्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात असे बोलले जाते. आणखी एक गाडी पंक्चरचा किस्सा. मतदारसंघातील एका कार्यकर्त्याची किंवा नागरिकाची गाडी रस्त्यात पंक्चर झाली होती आणि त्यांना मदत मिळत नव्हती. तेव्हा त्यांनी थेट ओमराजे यांना फोन केला. ओमराजे यांनी तत्काळ मदत पाठवून त्या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढले. अशा प्रकारे अगदी लहान सहान अडचणींसाठीही ते फोनवरती उपलब्ध असतात. जाता जाता ओमराजेजी यांच्यावरती एक शेर आठवतो. ना फोन बंद रखा कभी, ना दूरी रखी कतार में. ना फोन बंद रखा कभी, ना दूरी रखी कतार में.
तूफान आया तो सबसे पहिले वो खुद उतरा धार में. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे केवळ आपल्या थेट संपर्कासाठीच नव्हे तर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी दाखवलेल्या धाडसी नेतृत्वासाठी देखील चर्चेत असतात. विशेषतः मराठवाड्यात जेव्हा अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली होती तेव्हा त्यांनी मदतीसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक झाले आहे. स्वतः पुरात उतरून नागरिकांचे वाचवले प्राण. ओमराजे निंबाळकर यांच्या पूर मदत कार्याचा सर्वात महत्त्वाचा किस्सा म्हणजे त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट पुरात उतरून अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवले. धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील वडनेर येथे अतिवृष्टीमुळे पूर आला होता. यात काही लोक ज्यात 1-2 वर्षाचा नातू आणि त्याची आजी यांचा समावेश होता. ते पाण्याच्या वेढ्यात अडकले होते आणि मदतीच्या प्रतीक्षेत होते. बचावकार्य रात्रीच्या अंधारात पाण्याचा वेग आणि खोली जास्त असतानाही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRFच्या टीमला सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. केवळ सूचना न देता ते स्वतः वाहत्या खोल पाण्यात उतरले. नेतृत्व त्यांनी पाईप झाडात अडकवताना, दोर ओढताना सर्वत्र पुढे राहून सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या तत्परतेमुळे आणि धाडसामुळे सुमारे 10 जणांचे प्राण वाचले. असे बोलले जाते, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. अशा शब्दात या घटनेचा थरार व्यक्त करण्यात आला होता. त्यांच्या कृतीमुळे सर्वसामान्यांपासून ते मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासारख्या विरोधी पक्षातील नेत्यांनीही त्यांचे कौतुक केले आणि त्यांना सध्याच्या राजकारणातील कोहिनूर असे संबोधले जाते.